समास. मुलांनो, तुम्ही कधी समोसा खाल्ला आहे का? हो, मग तुम्हाला माहीतच असेल की समोसा बनविण्यासाठी कोणते दोन मुख्य पदार्थ लागतात. अगदी बरोबर, आतील भाजी व वरील मैद्याचे आवरण. मग मला सांगा, फक्त मैद्याचे आवरण तळून दिले तर तुम्ही त्याला समोसा म्हणणार का? नाही ना. म्हणजेच काय तर समोसा बनविण्यासाठी आतील भाजी व वरील मैद्याचे आवरण हे आवश्यक असते. त्याचप्रमाणे आज आपण जो व्याकरण प्रकार म्हणजे समास शिकणार आहोत त्याची व्याख्याही समान आहे. समास व समोसामध्ये काय समानता आहे ते पाहूया. ज्याप्रमाणे समोसा हा दोन मुख्य पदार्थांपासून तयार होतो, त्याचप्रमाणे व्याकरण प्रकार समास हा दोन पदांचा शब्दसमूह असतो. उदाहरणार्थ, कृष्णार्जुन या शब्दांचा शब्दसमूह अर्थात कृष्ण एक पद तर दुसरे पद अर्जुन. कृष्ण व अर्जुन मिळून समासिक शब्द बनतो कृष्णार्जुन. अशा या समासाचे तीन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे द्विगु समास, दुसरा प्रकार आहे द्वंद्व समास आणि तिसरा प्रकार आहे अव्ययी भाव समास. प्रकारांनुसार समासाचेही विविध गुणधर्म आहेत. आता आपण समासाचा पहिला प्रकार म्हणजे द्विगु समास पाहूया. नवरात्री, अष्टविनायक, पंचारती, सप्ताह, त्रिकोण ही द्विगु समासाची उदाहरणे आहेत. या उदाहरणांचे पहिले शब्द हा संख्या आहे तर दुसरे शब्द हा समूह म्हणजेच ग्रुप आहे. यावरून लक्षात येते की नवरात्री हा 9 रात्रींचा समूह आहे, अष्टविनायक हा 8 विनायक गणपतींचा समूह आहे, पंचारती ही 5 आरत्यांचा समूह आहे, सप्ताह हा 7 दिवसांचा समूह आहे तर त्रिकोण हा 3 कोणांचा समूह आहे. द्वंद्व समास हा समासाचा दुसरा प्रकार आहे. द्वंद्व समासाचे 3 प्रकार आहेत. इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. इतरेतर द्वंद्व समास म्हणतो की माझी दोन्ही पदे महत्वाची असतात, म्हणून त्याचा विग्रह आणि या शब्दाने होतो. उदाहरणार्थ, आई वडील, आई आणि वडील, बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ, पुणे मुंबई, पुणे आणि मुंबई, स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष, माय लेक, माय आणि लेक, कृष्णार्जुन, कृष्ण आणि अर्जुन. द्वंद्व समासाचा दुसरा प्रकार वैकल्पिक द्वंद्व समास म्हणतो की माझ्या दोन्ही पदांपैकी एका वेळी एकच पद सत्य असते, म्हणून विग्रह करताना किंवा अथवा असे शब्द वापरतात. कारण विकल्प या शब्दांचा अर्थच आहे. यामध्ये जास्तीत जास्त विरुद्धार्थी शब्द येतात. उदाहरणार्थ, सत्यासत्य, एखादी गोष्ट एका वेळी सत्य असते किंवा असत्य असते, म्हणून अशा शब्दांना वैकल्पिक द्वंद्व समास म्हणतात. उदाहरणार्थ, लाभ हानी, लाभ किंवा हानी, बरे वाईट, बरे किंवा वाईट, पाप पुण्य, पाप किंवा पुण्य, यशापयश, यश किंवा अपयश. आता आपण द्वंद्व समासाचा तिसरा प्रकार समाहार द्वंद्व समास पाहूया. समाहार या शब्दाचा अर्थ आहे आहारा सम म्हणजेच लाईक फूड. म्हणून या समासात 80% खाण्यापिण्याच्या पदार्थांचा समावेश होतो. हा समास म्हणतो माझ्याबरोबर माझे इतर भाई बंधू नातेवाईक सुद्धा येतात, तेव्हा तुम्ही फक्त माझे नाव घ्या व इतरांचे नाव न घेता वगैरे म्हणा. उदाहरणार्थ, चहा पाणी, चहा पाणी याबरोबरच नाश्त्याचे पदार्थ सुद्धा येतात, म्हणून म्हटले जाते चहा पाणी वगैरे. या दोन शब्दांमध्ये स्वल्पविराम देणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, भाजीपाला, भाजी स्वल्पविराम पाला वगैरे, पालापाचोळा, पाला स्वल्पविराम पाचोळा वगैरे, मित्रमंडळी, मित्र स्वल्पविराम मंडळी वगैरे, गप्पा गोष्टी, गप्पा स्वल्पविराम गोष्टी वगैरे, पान सुपारी, पान स्वल्पविराम सुपारी वगैरे. आता आपण अव्ययी भाव समास हा समासाचा तिसरा प्रकार पाहूया.
अव्ययी भाव समासात पहिले पद अव्यय असते. याचा वापर क्रियाविशेषणासारखा होतो. आ, यथा, प्रति इत्यादी उपसर्ग हे संस्कृत भाषेतील अव्यय आहेत. विग्रह करताना याचा उपयोग करावा. उदाहरणार्थ विनाकारण, कारणाशिवाय, प्रति महिना, प्रत्येक महिना, यथाक्रम, क्रमाप्रमाणे, रस्तोरस्ती, प्रत्येक रस्ता.